तो परपुरुष इथे या घरात राहत होता. नकळत का होईना मी त्याच्या शेजारी. शी, तो इथे राहिला, आमच्या या घरात जेवला झोपला. हे कळल्यानंतर मणी सरांच्या मनात काय सुरू असेल? त्यांनी जरी बोलून दाखवलं नसलं तरी त्यांना नक्कीच वाईट वाटत असेल. त्यांना माझा राग येत असेल कदाचित. स्वानंदी, काय झालं? तस कायला काय झालं स्वानंदी? नाही, काही नाही. स्वानंदी, काय झालं? सांगशील काय झालं? मणी सरांनी बोलून नाही दाखवलं ना, कधी ते बोलून दाखवणार. पण त्यांनी माझ्या चारित्र्यावर संशय तर घेतला नसेल ना? तू वेडी आहेस का? त्यांना माझा राग तर आला नसेल? इतके दिवस एक परपुरुष आपल्या घरात राहत होता. त्यांना काय वाटत असेल? त्यांना असं तर वाटलं नसेल की मी त्या माणसाला नवऱ्यासारखी वागणूक दिली. नवरा बायको म्हणून आमच्यात जवळ एक. स्वानंदी, असं काही विचार करू नको, असं काही होणार नाही. आणि असंच काही झालं ना तर मी मणीशी बोलेन. पण मणी सर मला समजून घेतील ना? झोपला नाहीत अजून? झोपतच होतो, तुमचीच वाट बघत होतो. माझा खरा शत्रू माझा बापच आहे. आजपर्यंत प्रत्येक गोष्ट त्या मणीला दे झालाय. आज मी त्याला संपवणार. आज माझा अर्जुन, माझी प्रॉपर्टी सगळ्या बापामुळे त्या मणीकडे गेलाय. आज मी संपवणार.